हॅलो. या टॉकमध्ये आपण हफमन कोडिंग आणि हफमन कोडिंग ट्री ही कन्सेप्ट बघणार आहोत. आता बघा, एखाद्या वेळेस आपण कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस डेटा स्टोअर करतो त्यावेळेस तो आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करावा लागतो, कारण कॉम्प्युटरला एबीसीडी असं काही कळत नाही. सो तो बायनरीमध्ये सगळं कन्वर्ट होतं आणि बायनरीमध्ये डेटा स्टोअर होतो. मग त्याच्यासाठी आस्की कोड आपल्याला लागतात, की जे एखादं कॅरेक्टर रिप्रेझेंट 8 बिट्सने करतात. मग ज्यावेळेस मी एखादा सिक्वेन्स कन्सिडर करेन कॅरेक्टर्सचा, मग मे बी वर्ड असेल किंवा एखादं सेंटेन्स असेल आणि त्याच्यामध्ये टोटल एन कॅरेक्टर्स असतील, तर मला ती कॅरेक्टर्स कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करण्यासाठी N x 8 एवढे बिट्स मला लागतात. हे स्टँडर्ड आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही कॅरेक्टर ए कन्सिडर केला तरी 8 बिट्स लागतील, सी कन्सिडर केला तरी 8 बिट्स लागतील. सो टोटल सिक्वेन्समध्ये एन कॅरेक्टर्स असतील तर N x 8 एवढे बिट्स मला लागतील. म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इथे बघा, ही एक स्ट्रिंग आहे. म्हणजे एखादा वर्ड आहे, EIO सपोज. मग ई हे कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी मला, म्हणजे ईचा आस्की कोड आहे 69 आणि त्याचं बायनरी कन्व्हर्जन हे असं आहे, किंवा आयचा 73 आणि बायनरी कन्व्हर्जन हे असं, परत ईचा, आयचा आणि ओचा. मग आता जर मला ही स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर मला, हे टोटल 5 कॅरेक्टर्स आहेत, सो 5 x 8 म्हणजे मला 40 बिट्स लागणार, जर एक तो सिंगल शब्द मला कॉम्प्युटरवर स्टोअर करायचा असेल तर. मग हे 40 बिट्स मध्ये काही झाले तरी मला रिझर्व करावे लागणार ह्या पर्टिक्युलर वर्डसाठी. मग आता ज्यावेळेस आपण भरपूर प्रमाणामध्ये डेटा स्टोअर करतो त्यावेळेस मग प्रत्येक कॅरेक्टरला 8 बिट्स असं जर लागलं तर माझी कम्प्युटरची स्पेस ही जास्त जाणार आहे. मग ह्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण स्पेशल टाईप्सच्या बायनरी ट्रीज कन्सिडर करणार. मग त्या कशासाठी? तर ते वापरून आपण असा एक कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करण्याचा वे बघू की ज्याच्यामध्ये लेस नंबर ऑफ बिट्स लागतील. ओके, म्हणजे असं होणार नाही की प्रत्येक कॅरेक्टरला एक्झॅक्टली 8 बिट्स असं नाही होणार. त्याच्यामध्ये कदाचित काही कॅरेक्टर्स जी खूप वेळा वापरली जाणार असतील ती आपल्याला कमी बिट्स मध्ये वापरता येतात का, कमी बिट्स मध्ये स्टोअर करता येतात का, असं आपण कुठेतरी बघणार. मग ह्या सगळ्यासाठी आपण बायनरी ट्री बघणार आहोत. आणि ही जी काही स्पेशल टाईपची बायनरी ट्री आहे, इट इज नोन ॲज हफमन कोडिंग ट्री. सो हफमन कोडिंग ट्री कशासाठी? तर जे काही कॅरेक्टर्स आहेत ती कमी नंबर ऑफ बिट्स मध्ये मला स्टोअर करायची असतील तर मला हफमन कोडिंग ट्रीचा यूज करता येईल. आणि हफमन कोडिंग ट्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हफमन अल्गोरिदम हवा आहे. ओके, म्हणजे युझिंग हफमन अल्गोरिदम आपण हफमन कोडिंग ट्री तयार करणार आणि ती स्पेशल टाईपची बायनरी ट्री असेल आणि त्याच्यावरनं आपण कॅरेक्टर्स जी काही आहेत ती कमी बिट्स मध्ये स्टोअर करू शकू. म्हणजे माझ्याकडे एक ऑप्शन राहील की मला ई हे लेटर कदाचित 2च बिट्स मध्ये स्टोअर करता येईल, ओ हे लेटर मला कदाचित 4च बिट्स मध्ये स्टोअर करता येईल. असं काही ना काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये करता येणं शक्य आहे. पण मग ह्या सगळ्यासाठी आधी हफमन अल्गोरिदम काय आहे हे बघणं गरजेचं आहे. एकदा का आपण हफमन अल्गोरिदम बघितला की त्याच्यावरनं आपण हफमन कोडिंग ट्री तयार करणार आणि मग त्याच्यावरनं आपण ठरवणार की कॅरेक्टर्सना आपल्याला किती बिट्स मध्ये रिप्रेझेंट करायचंय. ओके, सो आपण आता हफमन अल्गोरिदम बघूयात. सो बघा, B23 हफमन अल्गोरिदम. आता हा अल्गोरिदम काय आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गिव्हन सिक्वेन्स ऑफ, म्हणजे लेटर्सचा सिक्वेन्स लागेल. ओके, कारण जी कॅरेक्टर्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे ती कॅरेक्टर्स आपल्याला लागतील. बेसिकली त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला लागते. स्टेप 1 मध्ये बघा मेन्शन केलंय, काउंट द फ्रिक्वेन्सी ऑफ अकरन्सेस फॉर द लेटर्स इन द सिक्वेन्स. किंवा जे काही मी सेंटेन्स कन्सिडर करणार आहे त्या सेंटेन्समध्ये जी काही लेटर्स आलेली आहेत त्या लेटर्सच्या अकरन्सची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. सो ती सर्वात पहिल्यांदा आपण काउंट करून घेणार. जर दिलेली असेल तर त्याचा डायरेक्टली यूज करू, जर दिलेली नसेल तर मग मात्र आपल्याला काउंट करावं लागेल. त्याच्यानंतर स्टेप 2 बघा, सॉर्ट द फ्रिक्वेन्सीज इन टू इन्क्रीजिंग ऑर्डर. आपल्याला ती जी काही ई लेटर 10 वेळा, एक्स लेटर 5 वेळा, झेड लेटर 15 वेळा असं जे काही असेल ते आपल्याला फक्त इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करून घ्यायचं आहे. सो या पहिल्या 2 स्टेप, पहिल्यांदा काउंट करणं आणि नंतर मग इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करणं. त्याच्यानंतर स्टेप 3,
आता स्टेप 3 मध्ये आपण हफमन कोडिंग ट्री तयार करणार, बिल्ड द हफमन कोडिंग ट्री. मग त्याच्या 3 स्टेप्स आहेत टोटल. सो बघा, पहिल्यांदा काय म्हटलंय, चूज द 2 स्मॉलेस्ट व्हॅल्यूज अँड मेक अ बायनरी ट्री विथ दीज व्हॅल्यूज. ओके. जे काही आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन केलंय, त्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन केल्यानंतर 2 स्मॉलेस्ट व्हॅल्यूज चूज करायच्या आणि त्याच्यावरनं बायनरी ट्री तयार करायची. ठीक आहे. बायनरी ट्री तयार करायची म्हणजे काय, की लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड. ओके. ही आपण कम्प्लीट बायनरी ट्री असं कन्सिडर करतोय. म्हणजे काही वेळेला ती नसेल कम्प्लीट, पण आपल्याला चूज करताना मात्र लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड असं मेन्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे काही 2 स्मॉलेस्ट व्हॅल्यू चूज करू, त्या स्मॉलेस्ट व्हॅल्यूची सम घ्यायची, अक्युमुलेट द सम ऑफ दीज व्हॅल्यूज, आणि रिप्लेस द सम इन प्लेस ऑफ ओरिजिनल 2 स्मॉलेस्ट व्हॅल्यूज अँड रिपीट फ्रॉम 2. थोडक्यात काय, की आपण दोन दोन व्हॅल्यूज घेत जायचं, त्या दोन दोन व्हॅल्यूजचे लेफ्ट चाइल्ड राईट चाइल्ड तयार करत जायचे आणि त्या 2 व्हॅल्यूजची सम घ्यायची आणि ती त्या सिक्वेन्समध्ये मेन्शन करायची आणि त्याच्यावरनं हफमन कोडिंग ट्री बिल्डअप करायची. आता हे वाचण्यापेक्षा आपण एक्झाम्पल मधनं बघूया. फक्त जस्ट लक्षात घ्या की काय काय स्टेप्स आपल्याला कन्सिडर करायचे. सो ही प्रोसेस मी रिपीट करत कुठपर्यंत जाणार, जोपर्यंत फायनली मला एखादी ट्री मिळत नाही तोपर्यंत. आपण बघा, इन ऑर्डर प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सिंग मध्ये काय केलं होतं, तर ट्रीवरनं एक सिक्वेन्स तयार केलेला व्हर्टायसेसचा. मग जोपर्यंत एजेस जात आहेत ना, तोपर्यंत आपण ती प्रोसेस रिपीट करत राहिलो. मग शेवटच्या स्टेपला फक्त आपल्याला व्हर्टायसेस मिळाले. हफमन कोडिंग ट्री मध्ये बरोबर उलट असतं. हफमन कोडिंग ट्री मध्ये तुम्हाला लेटर्स कन्सिडर करायचे ना, त्यांचा एक सिक्वेन्स कन्सिडर करायचा आहे फ्रिक्वेन्सीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक ट्री बिल्डअप करायची. सो इथे काय करावं लागणार, तर व्हर्टायसेस दिलेले असतील आणि त्याच्यावर आपण एजेस ऍड करत 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 अशा एका टप्प्याला येऊ की त्याच्यामध्ये आता सिंगल व्हर्टेक्स कुठेही नसेल, एखाद्याची ट्री फॉर्म झालेली असेल. आणि मग आपल्याला ही प्रोसेस आपण फॉलो केली की जी काही ट्री मिळेल त्याला आपण म्हणतो हफमन कोडिंग ट्री. सो पहिला टप्पा आपला आहे की हफमन कोडिंग ट्री तयार करणं. त्याच्यानंतर स्टेप 4, मेकिंग द कोड्स. कारण आपल्याला आस्की कोड्सला रिप्लेस करायचंय, म्हणजे आपल्याला कोड्स तयार करावे लागणार. आणि हे कोड सुद्धा कसे असणार, तर बायनरीच असणार. मग बायनरी आहे म्हणजेच काय, तर मला 0 आणि 1 या व्हॅल्यूज असाइन कराव्या लागतील. मग मी काय करणार, ट्रॅव्हर्स ट्री इन टॉप डाऊन फॅशन. टॉप डाऊन फॅशन मध्ये मी ट्री ट्रॅव्हर्स करणार आणि लेफ्ट चाइल्ड जे असेल त्या लेफ्ट ब्रांचला मी 0 असाइन करेन आणि राईट ब्रांच जी असेल त्याला मी 1 असाइन करेन. म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे आता ट्री तयार झाली आहे, ती बायनरी ट्री आहे, त्याला लेफ्ट चाइल्ड राईट चाइल्ड असेल. मग त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला जर असेल चाइल्ड तर मी त्याला 0 असाइन करणार, आणि राईट चाइल्डला असेल तर मी त्याला 1 असाइन करणार. आणि असं करत करत मी रूट वर्टेक्स पासून शेवटच्या वर्टेक्स पर्यंत जाईन. ओके. आणि जे काही झिरोज आहेत, वन्स आहेत, प्रत्येक कॅरेक्टरसाठी रूट पासून त्या वर्टेक्स पर्यंत ते मी काउंट करेन आणि मेन्शन करेन. ओके. 0 आणि 1 असाइन करून झाले की मी ते अक्युमुलेट करत जाणार फ्रॉम रूट टू द एंड व्हर्टेक्स, आणि मी 0 आणि 1 ज्या काही सिक्वेन्स मध्ये येत आहेत तो सगळा सिक्वेन्स मी आहे तसा मेन्शन करणार. आणि मग एखादं मी जर कॅरेक्टर कन्सिडर केलं तर रूट पासून त्या व्हर्टेक्स पर्यंत जे काही 0s आणि 1s आले, दॅट इज माय हफमन कोड फॉर दॅट कॅरेक्टर. एखाद्या लेटरसाठी जो काही सिक्वेन्स मिळेल मला 0 आणि 1चा, तोच झाला माझा हफमन कोड. ओके. बघा, साधारण लक्षात आलंय का, काय काय स्टेप्स लक्षात घ्या फक्त. पहिल्यांदा फ्रिक्वेन्सीज काउंट करणं, त्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करणं, त्याच्यावरनं हफमन कोडिंग ट्री तयार करणं. हफमन कोडिंग ट्री तयार करणं म्हणजेच काय, की लेफ्ट चाइल्ड राईट चाइल्ड ऍड करत जायचे, त्यांची सम करायची, एक नवीन व्हर्टेक्स कन्सिडर करायचा. एकदा का मला सगळ्या व्हर्टायसेस वरची एक ट्री मिळाली की मग मी कोडिंग कडे जाणार. कोडिंग करणार म्हणजे काय करणार, तर लेफ्ट ब्रांचला 0 असाइन करेन, राईट ब्रांचला 1 असाइन करेन. तेही सगळं असाइन करून झालं की मग रूट वर्टेक्स पासून मी एंड वर्टेक्स पर्यंत जे जे काही 0 आणि 1चा सिक्वेन्स मिळतोय तो सिक्वेन्स म्हणजे त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरचा हफमन कोड असं मी त्याला कन्सिडर करणार. ओके. आपण एक एक्झाम्पल बघूयात. बघा, इथे मेन्शन केलंय
फाइंड द हफमन कोडिंग ट्री अँड हफमन कोड. मग त्यातला एक फर्स्ट प्रॉब्लेम आहे. इथे बघा काय काय दिलंय. द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स विथ द फ्रिक्वेन्सीज ऑफ ईच कॅरेक्टर इज ॲज फॉलोज. म्हणजे काय की त्या प्रॉब्लेम मध्ये ई हे लेटर 29 टाइम्स आलंय, आय हे लेटर 5 टाइम्स आलंय, ओ हे लेटर 7 टाइम्स आलंय, पी हे लेटर 12 टाइम्स आलंय, एस हे लेटर 4 टाइम्स आलंय, टी हे लेटर 8 टाइम्स आलंय. मग ही सगळी लेटर्स आहेत एका पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये. सो सेंटेन्स मधनं आपण लेटर्स घेतली, ते लेटर किती किती वेळा आलंय ते अकरन्सेस काउंट केले आणि त्या ऍज अ फ्रिक्वेन्सी म्हणून कन्सिडर केल्या. सो माझं मेन एम काय आहे की आता ह्या दिलेल्या कॅरेक्टर्स साठी हफमन कोड तयार करणं. म्हणजे जे आपण ई साठी आस्की मध्ये 8 बिट्स वापरत होतो आणि आपल्याला काहीतरी 1 अँड 0 चा एक सिक्वेन्स मिळत होता, तसंच मला आता इथे ई साठी, आय साठी, पी साठी एक सिक्वेन्स तयार करावा लागणार की जो 1 आणि 0चाच असेल, पण नॉट कंपल्सरी की 8 बिट्सचाच असेल. कमीत कमी बिट्स मध्ये मी तयार करणार आहे. ओके. मग आपली पहिली स्टेप काय होती, तर आपल्याला फ्रिक्वेन्सीज काउंट करायच्या होत्या आणि त्या फ्रिक्वेन्सीज मेन्शन करायच्या होत्या स्टेप 1 मध्ये. पण आता कसं की काउंट करून त्यांनी ऑलरेडी दिलंय. सो आपली स्टेप 1 म्हणजे काय येणार, तर ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत प्रत्येक कॅरेक्टरच्या त्या आपण आहे तशाच मेन्शन करून टाकल्या. ई इक्वल टू 29, आय इक्वल टू 5 आणि जे काही आहे ते. मग त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये आपण त्या फ्रिक्वेन्सीज इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन केल्या. ओके. स्टेप 2 मध्ये आपण त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करून टाकतोय. सो एस इक्वल टू 4, आय इक्वल टू 5, ओ इक्वल टू 7 असं करत करत ई इक्वल टू 29 पर्यंत. ही झाली आपली स्टेप 2. फ्रिक्वेन्सीज काउंट करणं, फ्रिक्वेन्सीज इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करणं. त्याच्यानंतर आता स्टेप 3 इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये आपण हफमन कोडिंग ट्री ऍक्च्युली बिल्डअप करणार आहोत. मग हफमन कोडिंग ट्री बिल्डअप करणार म्हणजे बघा काय काय करणार. तर सुरुवातीला जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढे आपल्याला व्हर्टायसेस मेन्शन करायचे आहेत. आणि हे कॅरेक्टर्स आपण ऑलरेडी त्यांच्या फ्रिक्वेन्सीजच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. सो त्याच सिक्वेन्स मध्ये आपण प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक व्हर्टेक्स मेन्शन करणार. सो स्टेप 3 मधली फर्स्ट स्टेप जी आहे त्याच्यामध्ये एस कॅरेक्टरसाठी आपण एक व्हर्टेक्स घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 4. मग आय कॅरेक्टरसाठी एक व्हर्टेक्स घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 5. असं करत करत ई कॅरेक्टरसाठी आपण एक व्हर्टेक्स घेतला आणि त्याची फ्रिक्वेन्सी आहे 29. सो असे आपण दिलेल्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक व्हर्टेक्स कन्सिडर केला आणि ते सगळं परत एकदा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच अरेंज करून ठेवलंय. ओके. आता याच्या पुढे बघा काय करायचं. तर ऑलरेडी आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करतोच आहोत. त्यामुळे पहिले जे काही दोन व्हर्टायसेस असणार त्या व्हर्टायसेसच्या फ्रिक्वेन्सीज या लोएस्ट असतील, कारण आपण इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मेन्शन करतोय. मग आपण काय करणार की पहिल्या ज्या दोन स्मॉलेस्ट व्हॅल्यूज आहेत त्या दोन स्मॉलेस्ट व्हॅल्यूजची मी सम कन्सिडर करेन आणि त्याची मी एक बायनरी ट्री तयार करेन. ओके. पहिल्या दोन स्मॉलेस्ट व्हॅल्यू जी आहेत त्यांची मी सम कन्सिडर करेन आणि एक बायनरी ट्री तयार करेन. मग या दोघांची सम म्हणजेच किती होणार, तर हे 4 प्लस 5 इक्वल टू मला 9 मिळेल. ओके. मग 9 वेट असलेला मी एक व्हर्टेक्स चूज करेन आणि त्या व्हर्टेक्सला दोन ज्या काही मी स्मॉलेस्ट व्हॅल्यूज कन्सिडर करतोय त्या दोन स्मॉलेस्ट व्हॅल्यूज ते दोन व्हर्टायसेस ऍज अ लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड म्हणून मी ऍड करणार. ओके. सो बघा इथे 4 आणि 5 असे दोन व्हर्टायसेस होते, त्या दोघांची सम 9. त्यामुळे मी एक नवीन व्हर्टेक्स चूज करेन की ज्याचं वेट 9 असेल आणि तो जो काही व्हर्टेक्स माझा असणार आहे तो व्हर्टेक्स मी परत एकदा ह्या सिक्वेन्स मध्येच ऍड करणार, फक्त अप्रोप्रिएट प्लेसला. म्हणजे काय की इन्क्रीजिंग ऑर्डर मला ती तशीच ठेवायची आहे, त्याच्यामध्ये नाही चेंज करायचं आहे, पण मी तेवढं फक्त ऍड करेन आणि ते जे काही 4 आणि 5 वाले व्हर्टायसेस म्हणतोय ते ऍज अ मी लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड ऍड करेन. सो लेफ्ट चाइल्डला कोणता, तर मिनिमम वेट, राईट चाइल्डला त्यातला मॅक्झिमम वेट. मग म्हणून मला बघा काय मिळतंय, तर बी स्टेप मिळते. आता दोघांचंही व्हर्टायसेस मी ऍड केले की जे काही मला वेट मिळालं ते वेट होतं 9. त्यामुळे मी तो व्हर्टेक्स
7 8 नंतर मी ह्या प्लेसला केला ऍड 9, आणि त्या वर्टेक्सचा लेफ्ट चाइल्ड म्हणून मी एस कन्सिडर केला, त्या वर्टेक्सचा राईट चाइल्ड म्हणून मी आय कन्सिडर केला. ओके, लेफ्ट चाइल्ड आणि राईट चाइल्ड 4 आणि 5. ओके, त्यानंतर 7 आणि 8 मी आहे तसेच ठेवले, कारण ते अजून मी ऍड नाही केलेत. मी फक्त पहिल्या स्टेपला पहिले दोन जे काही वर्टायसेस होते ते पहिले दोन वर्टायसेस फक्त ऍड केले, त्यातनं एक नवीन वर्टेक्स कन्सिडर केला. ते जे काही दोन वर्टायसेस मी ऍड करणार होतो त्याचा लेफ्ट चाइल्ड मिनिमम वेट, राईट चाइल्ड मॅक्सिमम वेट, सो 4 आणि 5, एस आणि आय सगळं तसंच ठेवलं, आणि नवीन वर्टेक्स कन्सिडर केला, त्याला वेट मी असाइन केला 9. त्याला लेबलिंग नाही करायचंय कारण कॅरेक्टर नाहीये ते फक्त मला एक नवीन वर्टेक्स मिळाला आहे. त्यामुळे मग मला बघा ही स्टेप बी मिळते की ज्याच्यामध्ये मी हे असं कन्सिडर केलं. आता अजूनही त्या स्टेप्समध्ये वर्टायसेस सिंगल आहेत ना, आयसोलेटेड टाईपचे आहेत, मग मी काय करणार, मी प्रोसेस रिपीट करणार. मग प्रोसेस रिपीट करणार म्हणजेच काय, की आता परत एकदा मी 7 आणि 8 या दोघांची सम कन्सिडर करेन, कारण आता ते स्मॉलेस्ट व्हॅल्यूज वाले झाले. ओके, 7 आणि 8 आता हे स्मॉलेस्ट व्हॅल्यू आले आहेत, सो त्या दोघांची मी सम कन्सिडर करेन. त्याच्यासाठी मी एक नवीन व्हर्टेक्स कन्सिडर करेन, आणि 7 इज द लेफ्ट चाइल्ड, 8 इज द राईट चाइल्ड. मग 7 आणि 8 यांची सम मला किती मिळणार, तर 15. मग मला या सिक्वेन्स मध्ये 15 कुठे येईल तिथे ते दोन व्हर्टायसेस आणि ती छोटी बायनरी ट्री ऍड करायची. त्यामुळे 9 12 नंतर इथे कुठेतरी आपण ऍड करायला जाणार. मग बघा, सी स्टेप 9 तसाच ठेवला, 12 तसाच ठेवला, आणि हे 15 नवीन ऍड केलं. 15चा लेफ्ट चाइल्ड 7 आणि राईट चाइल्ड 8. ओके, 9 ची ट्री आहे तशीच, पी वर्टेक्स आहे तसाच, 15 ही मला नवीन सम मिळाली, सो ती त्या जागेवर टाकली कारण इन्क्रीजिंग ऑर्डर बदलायचं नाहीये. आणि मग E29 परत आहे तसंच. ओके, आता इथपर्यंत आपण आलो बघा, लक्षात येतंय का. आता याच्या पुढे काय होणार, आता मला ऍड काय करायचंय, तर 9 आणि 12 असं ऍड करायचंय. ओके, मग 9 आणि 12, मग परत 9 आणि 12 म्हणजे 21 होईल, म्हणजे 21 मला त्या लोकेशनला टाकावं लागेल. मग आता त्याच्यामध्ये काय होतंय, 9 आणि 12 मध्ये 9 इज द लोएस्ट ना, सो हा पूर्ण पार्ट म्हणजे लेफ्ट साइड होईल. ओके, हा पूर्ण पार्ट म्हणजे लेफ्ट साइड होईल, आणि फक्त पी वर्टेक्स म्हणजे माझा राईट चाइल्ड होईल. ओके, 9 ही पूर्ण बायनरी ट्री ऍज अ लेफ्ट चाइल्ड म्हणून मला कन्सिडर करायचे, आणि पी हा वर्टेक्स ऍज अ राईट चाइल्ड म्हणून मला कन्सिडर करायचा आहे. सो बघा, मेन्शन केलं इथे 15 मला आहे तसंच ठेवायचंय. मी नवीन 21 ऍड केलं, 21चा लेफ्ट चाइल्ड म्हणजे 9, मग ते आहे ते सगळं ऍड केलं, आणि राईट चाइल्ड म्हणजे पी 12 व्हॅल्यू असणारी. परत हा पुढचा पार्ट आहे तसाच. ठीक आहे, अजूनही मला संपूर्णपणे ट्री मिळत नाहीये, सो मी काय करणार, प्रोसेस रिपीट करणार. मग आता मी कोणाची सम करेन, तर 15 प्लस 21 इक्वल टू 36, ही सम मला कन्सिडर करायची. सो 15चा पार्ट म्हणजे लेफ्ट चाइल्ड असेल, 21चा पार्ट म्हणजे राईट चाइल्ड असेल, आणि सम मला मिळणार 36. ओके, म्हणजे मला हे शेवटी आता ऍड करावं लागेल. सो E = 29 मी मेन्शन करून टाकलं, आणि 36 मेन्शन केलं, त्याचा लेफ्ट म्हणून मला हे सगळं ऍड करायचंय, राईट म्हणून मला हे सगळं ऍड करायचंय. ओके, बघा लक्षात येतंय का. आता अजूनही ई वर्टेक्स सिंगल पडतोय, म्हणून मी काय करणार, आता 29 प्लस 36 कन्सिडर करेन, सो ती मला सम मिळेल 65. मग हे 65 म्हणजेच काय, की आता एक नवीन व्हर्टेक्स ऍड करावा लागेल. पण आता ज्या वेळेस तुम्ही ई आणि 36 म्हणजे 29 आणि 36 असं ऍड कराल, त्यावेळेस आयसोलेटेड व्हर्टेक्स कुठे उरत नाहीये बघा. त्यामुळे आता इथे मी सिक्वेन्स म्हणजे माझा एकच आता व्हर्टेक्स येणार, आणि त्याच्यामध्ये बघा काय होईल, तर 65 वेट असलेला तो व्हर्टेक्स असेल, त्याचा लेफ्ट चाइल्ड म्हणून मला ई व्हर्टेक्स मिळेल, राईट चाइल्ड म्हणून मला 36 असं मिळेल, आणि ती पूर्णपणे ट्री जी काही असेल ती. ओके, आता मात्र तुमचं जे काही ऍड करून सम करून वगैरे करायचं होतं तो सगळा पार्ट संपला, कारण आता आयसोलेटेड व्हर्टेक्स कुठेही राहत नाहीये. मग हे जे काही मला मिळालं ना, ही माझी फायनली ट्री झाली.
याला म्हणणार आपण हफमन कोडिंग ट्री. आणि ही बायनरी ट्री आहे. आणि याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर बघा, जे पेंडंट व्हर्टायसेस आहेत, जे लीफ आहेत, ते सगळे लीफ माझे लेटर्स आहे. ओके, ही रुटेड ट्री पण आहेच, कारण आता 65 जे काही वेट आहे तो व्हर्टेक्स माझा रूट व्हर्टेक्स झाला. पण मग याच्यामधले जे लीफ व्हर्टायसेस आहेत, जे पेंडंट व्हर्टायसेस आहेत, ते सगळे माझे लेटर्स झाले. बाकी बघा, जे इंटरनल व्हर्टायसेस आहेत त्यांना व्हॅल्यूज आहेत, पण ते लेटर्स नाही आहेत. मग याला म्हणणार आपण हफमन कोडिंग ट्री. पण अजूनही आपले कोड्स नाही आपण जनरेट केले. मग आता कोड्स आपल्याला असाइन करावे लागतील. सो स्टेप 3, जिथे आपल्याला हफमन कोडिंग ट्री तयार करायची होती, तो पार्ट आपला संपला. आता आपण काय करणार, तर ह्याला कोडिंग करणार. मग कोडिंग करण्यासाठी आहे ते ट्री आपण परत एकदा कन्सिडर करतोच. सो बघूया आपण. हे बघा, नाऊ we will assign 0 and 1 to obtain Huffman code. 0 आणि 1 आपण असाइन करत जाणार. मग सुरुवातीला बघा, इथे हा व्हर्टेक्स आहे माझा. याचा लेफ्ट साइड कुठली, तर ई व्हर्टेक्स. त्यामुळे लेफ्ट ब्रांचला मी इथे 0 असाइन करून टाकला. ओके, आणि त्या व्हर्टेक्सच्या राईट ब्रांचला मी 1 असाइन करून टाकला. ओके, 0 आणि 1 आपल्याला असाइन करत जायचंय. एखाद्या व्हर्टेक्सच्या लेफ्ट चाइल्डला 0, राईट चाइल्डला 1. मग त्याच्यानंतर आपण 36 व्हर्टेक्सच्या इथे आलो. मग तिथे आपल्याला काय मिळतंय बघा, तर 36चा लेफ्ट चाइल्ड इथे मी 0 असाइन केला, राईट चाइल्ड 1 असाइन करून टाकला. त्याच्यानंतर मग 15 व्हर्टेक्स कन्सिडर केला, तर त्याचा लेफ्ट चाइल्ड 0, राईट चाइल्ड 1. ओके, त्याच्यानंतर 21चा लेफ्ट चाइल्ड 0, राईट चाइल्ड 1. मग असं करत करत शेवटी ज्यावेळेस तुम्ही इथला हा व्हर्टेक्स कन्सिडर कराल, त्यावेळेस त्याचा लेफ्ट चाइल्ड 0, राईट चाइल्ड 1. मग आता आपले ग्राफ मधले सगळे व्हर्टायसेसना आपलं लेबलिंग करून झालं. व्हर्टायसेस इन द सेन्स ब्रँचला लेबलिंग करून झालं. एजेसना आपलं लेबलिंग करून झालं. 0 1 0 1 या टाईपमध्ये मेन्शन केलं. मग आता आपल्याला कोड्स तयार करायचे. मग हे कोड्स म्हणजेच काय, की सपोज मी आता एखादा एस लेटर कन्सिडर केला. ओके, एस लेटर कन्सिडर केला, तर एस लेटर साठी मला काय मिळतंय, तर मी रूट व्हर्टेक्स पासून एस पर्यंत ट्रॅव्हल करणार. आणि ह्या ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये काय काय 1 आणि 0 मी कन्सिडर करतोय, ते म्हणजे माझे कोड्स. ओके, मग बघा कसं होणार. ज्यावेळेस मी एस लेटर कन्सिडर करेन, त्यावेळेस एस साठी रूट व्हर्टेक्स पासून पहिल्यांदा मला हे ट्रॅव्हल करावं लागेल, मग हे ट्रॅव्हल करावं लागेल, मग हे ट्रॅव्हल करावं लागेल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे ट्रॅव्हल करणार. म्हणजे माझा सिक्वेन्स काय आला व्हर्टायसेसचा, सॉरी नंबर्सचा, तर 1 1 0 0. ओके, म्हणजे एस कॅरेक्टर मी या 4 बिट्सने रिप्रेझेंट करणार, 1 1 0 0. मग त्याच्यानंतर मी आय कॅरेक्टर कन्सिडर केला, तर बघा आय साठी मला काय मिळतं, तर मी ट्रॅव्हलिंग काय करणार, तर 1 1 0 1. मग हे झालं माझं आयचं कोडिंग. रूट व्हर्टेक्स पासून त्या व्हर्टेक्स पर्यंत असणारा पाथ आणि त्याच्यावरचे 1 अँड 0 मी अक्युम्युलेट करत जाईन. ओके, मग ओ लेटर कन्सिडर केला तर बघा काय मिळेल, 1 0 0. कारण रूट व्हर्टेक्स पासून ओ लेटर पर्यंत माझा जर मी बघितला पाथ, तर त्याच्यामध्ये 1 0 0 अशा मला ब्रँचेस कन्सिडर करायचे. मी जर टी लेटर कन्सिडर केलं तर बघा, टी लेटर साठी मला 1 0 1 हा सिक्वेन्स मिळेल. मी जर पी लेटर कन्सिडर केलं तर मला बघा 1 1 1 हा एक सिक्वेन्स मिळाला. आणि फायनली मी जर ई लेटर कन्सिडर केलं तर मला सिक्वेन्स मिळेल 0, कारण एकच ब्रँच ट्रॅव्हल केली की लगेच मला ई व्हर्टेक्स मिळतं. मग आता हे आपण जे काही मिळवलं ना, दॅट इज कॉल्ड हफमन कोड्स फॉर द गिव्हन कॅरेक्टर्स. हे झाले आपले हफमन कोड्स. आता हे हफमन कोड्स 100% युनिकच असणार, कारण ही काय आपली रुटेड ट्री आहे ना, म्हणजे बेसिकली ती ट्री आहे. मग ट्री जर असेल तर कोणत्याही 2 व्हर्टायसेस मधला पाथ हा युनिक असतो.
मग कोणत्याही दोन व्हर्टायसेस मधला पाथ युनिक असेल तर मला जो काही रूट व्हर्टेक्स पासून त्या व्हर्टेक्स पर्यंत पाथ फॉलो केलाय त्याचा सिक्वेन्स पण युनिक असणार. कारण आपण लेफ्ट चाइल्डला 0 आणि राईट चाइल्डला 1 असं देतो. असं कधीही होणार नाही की एखाद्या व्हर्टेक्स कडे मी दोन वेगवेगळ्या पाथने गेलो किंवा दोन वेगवेगळ्या व्हर्टायसेसना मी एका सेम पाथने गेलो, असं कधी होणारच नाही. त्यामुळे सिक्वेन्स मला कधी रिपिटेटिव्ह नसणारच. ओके, सो मिळणारे कोड्स हे 100% आपले युनिक असतील. मग हे कोड्स मी यूज करेन जे काही माझा डेटा स्टोअर करायचा असेल त्याच्यासाठी. आणि बघा क्लिअर कट समजतंय की हे मला सिक्वेन्स म्हणजे नंबर ऑफ बिट्स हे कमीच दिसत आहेत. आता ई लेटर फक्त मी एका बीट मध्ये स्टोअर करू शकतो. मगाशी तुमचं काय होतं, तर ई आय ई आय ओ आणि त्याच्यासाठी 40 बिट्स लागलेले. ओके, मग आता ई लेटर किती, तर 1 बीट प्लस आय साठी बघा किती आहे, 4 बिट्स, परत ई साठी 1, परत आय साठी 4 आणि ओ साठी 3. म्हणजे हे मला टोटल 13 बिट्स मध्ये स्टोअर करता येईल. ओके, सेम सिक्वेन्स सेम वर्ड मला 13 बिट्स मध्ये स्टोअर करता येईल. मगाशी मला 40 बिट्स लागत होते, आता मला 13 बिट्स लागत आहेत. सो हा फरक आहे. मला कमी नंबर ऑफ बिट्स मध्ये डेटा स्टोअर करता येतोय. आणि जर ओव्हरऑल बघितलं तर मला ह्या दिलेल्या सिक्वेन्समध्ये सर्वात जास्त वेळा आलेलं कॅरेक्टर कोणतं होतं, तर ई हे लेटर 29 टाइम्स आलेलं. मग जे कॅरेक्टर सर्वात जास्त वेळा येतं त्याला कमीत कमी बिट्स असायला पाहिजेत ना. आणि एखादं कॅरेक्टर जे कमी वेळा आलेलं आहे त्याला कदाचित जास्त बिट्स असून चालू शकेल. मग ई लेटर 29 टाइम्स आलंय, त्यामुळे सिक्वेन्स मध्ये ई लेटर 29 टाइम्स जर मला स्टोअर करायचं झालं कॉम्प्युटरमध्ये, तर मात्र ते कमीत कमी बिट्स मध्ये स्टोअर करता यायला पाहिजे. म्हणून इथे सुद्धा एकच बीट मला ई लेटर साठी लागतोय. आणि एस लेटर तुलनेने कमी वेळा आलं होतं, त्याची फ्रिक्वेन्सी 4च आहे. मग त्याची फ्रिक्वेन्सी 4 आहे त्यामुळे ठीक आहे की त्याला 4 कॅरेक्टर्स चालू शकतील. आय लेटरची फ्रिक्वेन्सी 5 आहे, मग त्याला 4 बिट्स चालू शकतील. म्हणजे ठीक आहे की आपलं एम काय आहे की जे कॅरेक्टर खूप वेळा आलंय ते कमीत कमी कॅरेक्टर्स मध्ये कमीत कमी बिट्स मध्ये स्टोअर करता यायला पाहिजे. सो जो सिक्वेन्स तुमचा अकरन्सेसचा होता त्याच्याप्रमाणे बीट्सचा पण माझा सिक्वेन्स तयार झाला. जे हायएस्ट नंबर ऑफ टाइम्स आलंय ते लोएस्ट बीट्स मध्ये आपल्याला स्टोअर करायला मिळालं. पी हे लेटर तुमचं 12 टाइम्स आलेलं, त्यामुळे ते कमीत कमी म्हणजे 3 लेटर्स मध्ये स्टोअर करता आलं. आता 3 पेक्षा कमी नाही जाता येणार आपल्याला, कारण ही अफमन कोडिंग ट्री ही फिक्स आहे ना. तुम्ही जर अशी फ्रिक्वेन्सी कन्सिडर केली तर तुम्हाला हाच बीट्सचा सिक्वेन्स मिळणार. तुमची जर फ्रिक्वेन्सी बदलली, म्हणजे आता याच्यामध्ये सपोज मी एक झेड कॅरेक्टर कन्सिडर केलं असतं जे 40 टाइम्स आलं असतं, तर मग मी माझी हफमन कोडिंग ट्री टोटली वेगळी आली असती आणि त्याच्यामध्ये झेड हे कॅरेक्टर कमीत कमी बीट्स मध्ये स्टोअर करता आलं असतं. कारण आपण ही फ्रिक्वेन्सी 40 कन्सिडर करून त्याला अरेंज करणार, त्याच्याप्रमाणेच पुढे ऍड करत जाणार. मग जे कॅरेक्टर सर्वात जास्त वेळ आलंय त्याचे बीट्स हे सर्वात कमी असणार. ओके, बघा लक्षात आलंय का हफमन कोडिंग ट्री. सो हे फायनली तुम्हाला कमी बिट्स मध्ये स्टोअर करायचं. सो इथे एक एक्झाम्पल दिले मगाच की EIEIO साठी जिथे मला 40 बिट्स लागत होते तिथे आता मला 13 बिट्स लागत आहे. आणि मग ज्यावेळेस मी हे ऍज अ वर्ड म्हणून कन्सिडर करेन त्यावेळेस जो काही मला हा सिक्वेन्स मिळणार आहे, म्हणजे काय, तर ई लेटर आय लेटर ई लेटर आय लेटर ओ लेटर ह्यांचं कंबाईन करून मी हे असं मेन्शन केलं. मग ह्याला म्हणतात प्रिफिक्स एन्कोडिंग. एखाद्या वर्डचं हे प्रिफिक्स एन्कोडिंग झालं. ओके, मग तुम्हाला पेपरमध्ये कदाचित असा क्वेश्चन येऊ शकेल की एक 5 कॅरेक्टर्स देतील, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज देतील. ओके, म्हणजे सपोज 5 कॅरेक्टर्स आपण कन्सिडर करूया, ए, त्यानंतर आर, एक्स, एम, टी, ई, असे काहीतरी 5-6 कॅरेक्टर्स देतील, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज देतील. मग त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी कोड तयार करा. ओके, आणि मग सपोज त्याच्यावर एखादा शब्द देतील तुम्हाला की ARE हा शब्द घ्या आणि याचा प्रिफिक्स एन्कोडिंग तयार करा. मग तुम्ही काय करणार, तर ए चा कोड, आर चा कोड, ई चा कोड असं सगळं कंबाईन लिहाल आणि जो काही मला एक बायनरी नंबरचा सिक्वेन्स मिळेल त्याला मी म्हणणार प्रिफिक्स कोड, प्रिफिक्स एन्कोडिंग.
ओके, सो युझिंग हफमन कोडिंग बायनरी ट्री आपण एखाद्या वर्डसाठी प्रिफिक्स एन्कोडिंग फाइंड आउट करू शकतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल, तर प्रत्येक कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी मला काय सिक्वेन्स आहे आणि बिट्स किती लागतायत हे मला फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, समजलाय का बघा हफमन कोडिंग अल्गोरिदम म्हणजे काय आणि त्याच्यावरची बायनरी ट्री. आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ओके, इथे बघा हे एक एक्झाम्पल दिलंय. आपण पहिल्यांदा काय करूया की त्याला इन्क्रीजिंग वे मध्ये मेन्शन करू. सो क्यू इक्वल टू 7, सी इक्वल टू 9, डी इक्वल टू 13, बी इक्वल टू 14, एल इक्वल टू 23 आणि एम इक्वल टू 31. सो हे मेन्शन केलं. त्याच्यानंतर मग आपण व्हर्टायसेस पण कन्सिडर करू. सो क्यू इक्वल टू 7, सी 9, डी 13, बी 14, एल 23, एम 31. मग आता आपल्याला हफमन कोडिंग ट्री तयार करायचे. त्याच्यामध्ये आपलं काय येणार, सुरुवातीला आपण 7 आणि 9 कन्सिडर करू. सो 9 आणि 7 16. सो मला डी 13, बी 14 आणि इथे एक वर्टेक्स घ्यावा लागेल ज्याची सम मला 16 मेन्शन करायचे आणि त्याचा लेफ्ट चाइल्ड मी मेन्शन करणार क्यू 7, राईट चाइल्ड मेन्शन करणार सी 9. त्यानंतर मग पुढचं आहे तसंच एल 23, एम 31. ओके, आता ही प्रोसेस मी रिपीट करत जाईन. ह्याला ए म्हणू आपण, बी. मग बी साठी मला आता सब मिळणार 13 आणि 14ची, म्हणजे ते टोटल होणार 27. सो 16 मेन्शन करणार क्यू 7, सी 9. त्यानंतर एल मेन्शन करावं लागेल 23. त्याच्यानंतर 27 सम येईल. त्याचा लेफ्ट आणि राईट चाइल्ड, लेफ्टला मला येणार डी 13 आणि बी 14. ओके, आणि मग शेवटी एम आपला आहे तसंच 31. सो हे आपलं झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला मिळेल पुढची स्टेप सी, ज्याच्यामध्ये आपल्याला 16 आणि 23 ची सम करायची. सो ते मला मिळेल 39. मग माझा 27 अगोदर येणार, त्याचा डी वर्टेक्स 13, बी वर्टेक्स 14, त्याच्यानंतर मग 31 मेन्शन करावं लागेल, एम 31, आणि त्याच्यानंतर दोघांची सम. सो मला इथे मिळेल 39. त्याचा लेफ्ट चाइल्ड मला मिळेल 16. सो हे मी मेन्शन करेन क्यू 7, सी 9, आणि मला त्याचा राईट चाइल्ड मिळेल एल 23. ओके, बघा इथपर्यंत समजतंय का. त्याच्यानंतर पुढची स्टेप, आता 27 आणि 31 ची सम करणार. सो ते मला मिळेल 58. मग त्याच्यासाठी मी 39 मध्ये आहे तसंच मेन्शन करेन एल 23. इथे 16 मिळेल, इथे क्यू 7 आणि सी 9, आणि नवीन एक मला वर्टेक्स घ्यावा लागेल, त्याची सम 58. त्याचा लेफ्ट म्हणजे 27, राईट म्हणजे एम 31. मग हे असं मेन्शन करू आपण डी बी 13 आणि 14. ओके, आता जी माझी पुढची स्टेप असेल ती मात्र माझी फायनल स्टेप असणार. सो मी बघा काय मेन्शन करतोय, दोघांची सम मला मिळणार 97. सो आता 39 लेफ्टला, 58 राईटला, आणि अशा पद्धतीने आपण आहे तीच ट्री आता सगळी मेन्शन करून घेणार. 16, मग त्याच्यानंतर एल 23, क्यू 7 आणि सी 9, आणि असं करत करत जे काही आपण अगोदर ॲड करत गेलो होतो ते आता ॲट द एंड मला फायनली एक हफमन कोडिंग ट्री मिळेल. ओके, सो फायनली मला ही एक ट्री मिळाली. आता मग मी काय करणार, जस्ट लेबलिंग. सो इथे 0 1 0 1 0 1 0 1 0 1. मग आता मी जर क्यू लेटर कन्सिडर केला तर त्याचा माझा कोडिंग बघा काय येईल, 0 0 0
सी लेटरचं कोडिंग येईल 0, 0, 1. एल लेटर म्हणजे येणार 0, 1. त्याच्यानंतर डी लेटर कन्सिडर केलं तर 1, 0, 0. बी लेटर कन्सिडर केलं तर 1, 0, 1. आणि एम लेटर कन्सिडर केलं तर 1, 1. मग आपल्या सिक्वेन्समध्ये एल आणि एम हे हायेस्ट वाले होते ना, 23, 31. त्यामुळे ते सुद्धा इथे बघा लोएस्ट मध्ये आले. ओके, एल आणि एम लोएस्ट मध्ये आले. बाकीचं ठीक आहे की ते 3 लेटर्स किंवा कदाचित 4, 3च आहेत सगळीकडे. ओके, सो हे झालं हफमन कोडिंग ट्री आणि हफमन कोडिंग अल्गोरिदम आणि हफमन कोड्स. बघा, लक्षात येतंय का? आता कधी कधी कसं होईल की इथे आपण ज्यावेळेस सम करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये कसं मिळालं तर सम या वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या. पण कदाचित असं होऊ शकतं ना की एखाद्या कुठल्या तरी स्टेप मध्ये सपोज इथे हे 13 असतं आणि हे पण 13 असतं. तर काही जणांचं काय होईल, आधी डी लेटर घेतील, काही जण अगोदर बी लेटर घेतील. त्यामुळे त्यांचे कोड्स थोडेफार बदलू शकतील. ओके, जर दोघांची सम किंवा दोघांचे नंबर्स सेम आले म्हणजे फ्रिक्वेन्सीज असं होऊ शकतं ना की सेम पण आहे, की ई लेटर पण 25 वेळा आहे आणि सी लेटर पण 25 वेळा आहे, असं होऊ शकतं. मग अशा वेळेस मात्र त्या पर्टिक्युलर बायनरी ट्रीसाठी पहिला मी ई घेणार की पहिला सी घेणार असं काही कंपल्शन नसतं की सी आधी येतो म्हणून सीच घ्यायचा, असं काही नाही. कोणताही घेतला तरी चालतो. पण मग त्या केसमध्ये आपल्याला वेगवेगळी आन्सर्स मिळू शकतात. म्हणजे माझं कोडिंग वेगळं असेल, तुमचं कोडिंग वेगळं असेल, असं होऊ शकतं जर सेम व्हॅल्यूज येत असतील तर. जर व्हॅल्यू सगळीकडेच डिफरंट असतील, सम केल्यानंतर सुद्धा डिफरंट असतील, तर मग मात्र आपल्या सगळ्यांचं सेम येणार. म्हणजे आता ही जी दोन्ही एक्झाम्पल्स बघितली त्याच्यामध्ये सम सेम आली आहे किंवा फ्रिक्वेन्सी सेम आहे तसं कुठे नव्हतं. पण मग तसं जर मात्र असेल तर मात्र आपल्याला दोन वेगवेगळे कोड्स मिळतील. जो जसा सिक्वेन्स चूज करेल त्याच्याप्रमाणे त्याचं कोडिंग असणार. पण मग त्याच्यामध्ये सुद्धा आन्सर ठराविक फिक्सच असणार आहेत. असं नाहीये की सगळ्यांचीच वेगवेगळी येतील. ते जे काही सिक्वेन्स तुम्ही काय चूज करताय त्याच्यावरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आन्सर्स मिळतील. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हफमन कोडिंग ट्री तयार करता येणं शक्य आहे आणि हफमन कोड्स तयार करता येणं शक्य आहे की अस्की कोड्स पेक्षा मला कमी नंबर ऑफ बिट्स मध्ये डेटा स्टोअर करता येऊ शकेल. यातला आपण हे सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता तुम्ही थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम हे दोन्ही प्रॉब्लेम्स ट्राय करून बघा. थर्ड प्रॉब्लेम मध्ये परत ती स्मॉल लेटर्स मध्ये दिलेत. सगळं तुम्हाला सेम करायचंय. फोर्थ एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीजच्या फॉर्म मध्ये दिलंय. पण तरी पण आपल्याला परत सगळं तेच करायचंय. आणि एकदा का तुम्ही फोर्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात, हफमन कोड्स फाइंड आउट केले, की मग तुम्हाला बघा प्रिफिक्स एन्कोडिंग कोणाचं लिहायचंय तर रूटेड ट्री या शब्दाचं एन्कोडिंग तयार करायचंय. म्हणजे आपल्याला सिम्बॉल तयार करायचा आहे. आणि त्याच्यामध्येच दुसरं काय दिलंय तर हा जो काही सिम्बॉल दिलेला आहे त्याला आपल्याला वर्ड्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ओके, मग तुमचा दिलेला सिक्वेन्स वर्ड मध्ये कसा कन्वर्ट करायचा हे बघा, ट्राय करून तुम्हाला जमतंय का. नाही जमलं तर मी तुम्हाला सांगेन, जमलं तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, सो इथे आपलं सेकंड युनिटचे जे काही टॉपिक शिकायचे होते ते कम्प्लीट झाले. सो ही सिरीज आता इथे संपेल. नेक्स्ट सिरीज आपण बघणार आहोत ती म्हणजे ऑइलेरियन आणि हॅमिल्टोनियन ग्राफची. ओके, आता थांबूया आपण.